हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी एक भोपळा घेतलेला आहे, अर्धा घेतलेला आहे तो. तर तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे त्याच्यापासून काय रेसिपी करायची. इथे मुगाची डाळ घेतलेली आहे बघा मी. ती छान 4 तास भिजत घातली होती मी 4 तास, आणि छान पाणी काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मैत्रिणींनो. तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या 10-12 मिरच्या आणि लसूण हे टाकून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही एकदा करून बघा. कधी तुम्ही केली पण नसेल ही रेसिपी, खूप छान आहे. तर इथे जिरं टाकून घ्यायचे बघा, अर्धा चमचा. तर आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचे बघा मिक्सरच्या भांड्यात. तर मी मैत्रिणींनो हे छान बारीक वाटून घेतलेले आहे. पाहू शकता हिरवी मिरची, लसूण आणि जिरं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ पण वाटून घ्यायची. एवढी बसणार नाही, अर्धे अर्धे आपण आता ही वाटून घ्यायची बघा. खूप वेगळी रेसिपी आहे मैत्रिणींनो, ही तुम्ही कधी केली पण नसन, नवीन रेसिपी आहे ही. तर पाहू शकता इथे डाळ मी वाटून घेतलेली आहे छान बारीक. तर ही डाळ आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. डाळ आणि मिरच्या, लसूण मी हे वाटून घेतलेलं, ते हे काढून घ्यायचं एका बाउलमध्ये. मुगाची डाळ आणि भोपळा ह्याचं मी पनीर बनवणार आहे. तर कसं बनवणार आहे हे तुम्ही पुढं बघा, व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल. तर आता आपण ही डाळ उरलेली ही पण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आणि छान बारीक वाटून घ्यायची बघा. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा. छान छान कमेंट करा. मैत्रिणींना आवडला तर मैत्रिणींना शेअर करा. तर आता ही डाळ पण आपल्याला ही बाउलमध्ये काढून घ्यायची बघा. कधीतरी असं वेगळं काहीतरी बनवलं तर सगळी आवडीने घरातली खातात, आणि काहीतरी खूप म्हणजे छान लागतं असं वेगळं केलं तर. रोज रोज तेच तेच खाऊन पण कंटाळा येतो. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच करून बघा. खूप वेगळी आहे आणि खूपच वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. ही तुम्ही कधी केलीच नसन अशी रेसिपी आहे ही. तर इथे बघा मी भोपळा घेतलेला आहे. तर त्या भोपळ्याचं आपल्याला काय करायचं, ही वरची साल आहे ना ही काढून घ्यायची आपल्याला. ही जाडसर साल असती, ही सर्व साल आपल्याला काढून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्हाला पण वाटलं असेल भोपळ्यापासून आणि मुगाच्या डाळीपासून पनीर कसं बनवायचं, हे काय करणार आहे, नक्की तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सगळं समजेल मैत्रिणींनो. पण मध्ये स्किप करू नका बिलकुल पण. तर पाहू शकता मी साल सर्व भोपळ्याची ही काढून घेतलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता हे भोपळा मधून कट करायचं आहे, कापून घ्यायचं आहे मधून. पाहू शकता दुधी भोपळा पण चांगला फ्रेश आहे. हे मधलं आपल्याला थोडं थोडं काढून घ्यायचं आहे बघा. मैत्रिणींनो, ही रेसिपी मी माझ्या स्वतःच्या मनाने केलेली आहे. मी अशी कुणाची बघितली नाही, काय नाही, स्वतःच्या मनाने केलेली आहे. आणि खूप नवीन रेसिपी आहे ही, तुम्ही कधी केली नसन. तर ह्याचे मी 4 तुकडे करून घेतलेत बघा. तर आपल्याला आता काय करायचं आहे, छोटी किसणी घ्यायची आपल्याला, अद्रक किसायची, आणि त्याने ना हे भोपळा छान किसून घ्यायचा आहे बघा. बारीक किसला जातो एकदम. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जर तुम्ही हे भोपळा वाटला डाळीसोबत तर ह्याचं कसं पाणी ह्याला खूप सुटतं. त्याच्यामुळे आपल्याला हे भोपळा अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे. तर सर्व भोपळा बघा मी किसून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही छान बारीक किस पडलाय ह्याचा. तर हे भोपळा आपल्याला काय करायचं, जरा पिळून घ्यायचं. ह्याला खूप पाणी सुटलेलं आहे. आपण जर तसंच जर टाकलं तर आपलं बेटर खूप पातळ होणार. त्याच्यामुळे थोडा पिळून घ्यायचं आहे आपल्याला असं घट्ट बघा. भरपूर प्रमाणात पाणी निघतं ह्याचं.
आणि भोपळा, दुधी भोपळा खाला तर शरीराला खूपच चांगला असतो मैत्रिणींनो. छान असा आपला भोपळा बघा पिळून झालेला आहे. सर्व पाणी मी काढून घेतले, पाहू शकता तुम्ही. तर हे पाणी आता फेकून द्यायचे आपल्याला. तर ह्याच्यामध्ये आपण आता साहित्य टाकून घेऊया, काय काय लागते ते. कोथिंबीर बघा मी छान बारीक चिरून घेतलेली, ती टाकून दिलेली आहे. चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे बघा. आणि त्यानंतर इथे हळद टाकून घ्यायची 1 चमचा. थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे मैत्रिणींनो, कारण मुगाची डाळ आहे ना, त्याच्यामुळे थोडासा हिंग टाकायचा आहे, म्हणजे पचायला पण आपल्याला पोटाला चांगलं असतं. त्याचबरोबर मी 1 चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे. ते हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा आपल्याला. लाल तिखट टाकायचं नाही, कारण आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण जिरं वाटून टाकलेलं आहे. हे सर्व एकदम छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. मैत्रिणींनो, परत परत सांगते, ही रेसिपी तुम्ही करून बघा, खूप टेस्टी होती. ते इथे एक ताट घेतलंय बघा मी, आणि ताटाला आता तेल लावून घेणार आहे. ही रेसिपी पण तुम्हाला असं वाटत असेल की खूप म्हणजे टाइम लागन ह्या रेसिपीला, पण बिलकुल पण टाइम लागत नाही मैत्रिणींनो. सर्व कोण आपल्याला तेल पसरून छान लावून घ्यायचे बघा. तेल लावून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे बेटर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि असं थापून घ्यायचे बघा. आपण जशा वड्या थापतो ना, त्याप्रमाणे आपल्याला हे छान असं थापून घ्यायचे. खायला मैत्रिणींनो खूप टेस्टी लागते ही रेसिपी, तुम्ही नक्कीच करून बघा. खूप वेगळ्या पद्धतीने तुम्ही कधी केली पण नसन अशी ही रेसिपी आहे. ते छान बघा थापून झालेलं आहे आपलं. तर वरून आपल्याला हे सफेद तीळ छान असे भुरभुरायचेत, म्हणजे खायला खूप छान टेस्ट येते सफेद तिळामुळं. आणि शरीराला पण सफेद तीळ चांगलेच असतात. नेहमी भाज्यांमध्ये तुम्ही 1-1 चमचा टाकीत जावा. सफेद तीळ पण आपल्याला थोडेसे वरून असे दाबून घ्यायचेत, म्हणजे ते छान सेट होतात. तर इथे कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे बघा, 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर त्याच्यावर ही ताट आपल्याला ठेवून घ्यायचे आणि वरून झाकण ठेवून घ्यायचे बघा. वाफेवर हे छान शिजल्या जातं. तर 1-15 मिनिटं आपल्याला हे वाफ काढून घ्यायची. तर इथे वाटण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे बघा. कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा एक बारीक चिरून घेतलेला आहे, खोबरं चिरून घेतलेलं आहे आणि लसूण घेतलंय. तर आता हे मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. थोडंसं तेल आपण कढईमध्ये टाकून घ्यायचे. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ एवढा मी डिटेलमध्ये तुम्हाला सर्व काही सांगते व्यवस्थित. संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला रेसिपी माझी संपूर्ण समजेल. मध्ये स्किप बिलकुल पण करू नका. मध्ये स्किप केली तर तुम्हाला कळणार नाही, तुमची रेसिपी फसू शकते. तर संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे कळन. तर इथे कांदा मी छान हलवून घेतलेला आहे बघा. तर लसूण आणि अद्रक आपण ह्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे, ते पण छान परतून घ्यायचे आपल्याला तेलावर. हे छान परतल्याच्या नंतर इथे खोबरं टाकून घ्यायचे आपल्याला आता, म्हणजे कांद्यासोबत आपलं खोबरं पण छान परतलं जाईल. खोबरं पण छान परतून घ्यायचे बघा तेलावर. तर मसाला आपला छान परतला गेलेला आहे, पाहू शकता तुम्ही. खोबरं, कांदा, लसूण, अद्रक, ते मसाला आता आपण काढून घ्यायचा आहे बघा.
सर्व मसाला मी काढून घेते। आणि आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आहे सर्व। आणि छान बारीक वाटून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही। तर मैत्रिणींनो छान बारीक वाटून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही मसाला आपला। तर आता आपण बघूया आपलं हे वड्याचं बेटर शिजलंय का म्हणून। सुरीने चेक करायचे बघा, सुरीला जर लागलं तर मग म्हणायचं कच्चं आहे, आणि सुरीला बिलकुल पण लागलं नाही ना तर आपलं हे वड्यांचं बेटर खूप छान मस्त झालेलं आहे बघा। तर हे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्या अशा काप करून घ्यायचेत, हे वड्या पाडून घ्यायच्यात बघा। मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्ही करणार का नाही मला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि कुणाला कुणाला आवडली ते पण मला नक्कीच सांगा। आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय, कोणत्या गावातून शहरातून ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा। छान छान कमेंट करा, तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडेल। आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो। ते छान आपल्या बघा मी वड्या काप हे करून घेतलेले आहेत, शंकरपाळी सारख्या काप केलेले आहेत ह्याचे। तुम्ही चौकोन पण करू शकता तुमच्या आवडीवर, पण अशा पद्धतीने केल्या तर खूप छान दिसतात बघा दिसायला पण, आणि आपले सफेद तीळ पण वरून किती सुंदर दिसतात का नाही, पाहू शकता तुम्ही। सहज असे आसुरीने असे निघतात लगेच। छान उकडल्या गेलेले आहेत आपले हे वड्या। तर आता काय करायचे बघा, मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर, आणि कढईमध्ये आपल्याला 1.5 पळी तेल टाकून घ्यायचे। तेल थोडं जास्तच टाकायचं मैत्रिणींनो, म्हणजे चमचमीत अशी भाजी छान होती बघा तेलाने। तरी पण तुमच्या आवडीवर आहे, कोणाला जास्त कमी तेल जास्त लागतं कमी लागतं त्याप्रमाणे तुम्ही तेल ह्याच्यामध्ये टाकू शकता। इथे जिरं टाकलंय मी अर्धा चमचा, आणि जिरं आपले छान फुललं ना त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात बघा। 5-6 मी पानं टाकलेली आहेत। थोडीशी कोथिंबीर तेलावर टाकायची बघा, म्हणजे फोडणी आपली जळत नाही। त्यानंतर इथे मसाले घेतलेले आहेत, धना पावडर घेतली, हळद घेतलेली आहे, कांदा मसाला घेतलेला आहे, थोडा गरम मसाला घेतलाय, आणि बेडगी मिरची पावडर कलर 1 चमचा मी घेतलेला आहे। हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचेत बघा। हे मसाले छान परतल्याच्या नंतर आपल्याला इथे काय करायचंय, मिक्सरच्या भांड्यात जे मी मसाला वाटून घेतला होता, खोबरं, अद्रक, लसूण आणि कांदा, हे याच्यात टाकून घ्यायचंय, आणि हा मसाला पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचाय। तर मैत्रिणींनो नक्की ही रेसिपी करून पहा, खूप सगळ्यांना आवडेल घरामध्ये। छान परतायचे आपल्याला, तेल सुटस्तवर मसाला छान परतून घ्यायचाय बघा। पाहू शकता आपल्या मसाल्याला खूप छान तेल सुटलेले। त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ह्याच्यामध्ये टाकायचंय आपल्याला, आणि सर्व मसाला छान हलवून घ्यायचाय बघा। आणि जेवढं तुम्हाला कालवण करायचंय ना मैत्रिणींनो तेवढं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्या। आपल्याला काय आता जास्त शिजवायचं नाही, आपले वडे शिजलेले आहेत हे, ते हे आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायचे। उकळी आली की आपली भाजी होणार आहे ही। पाहू शकता छान भाजीला उकळी आलेली आहे मस्त। तर चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं याच्यावर।
त्यानंतर इथे मी हे काप केले होते हे काप आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचेत. खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो, ही खूपच टेस्टी. तुम्ही एकदा बनवून करून बघा. आणि हे चुरा राहिलेला ना ताटाचा, आपल्याला तो पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, म्हणजे का आपलं भाजी छान मिळून येते बघा. आपल्या भाजीला पण कलर किती छान आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर छान हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आणि तरी पण खूप छान आलेली आहे मैत्रिणींनो. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. ध्यान करून लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ माझा शेअर करा. तर छान बघा भाजीला आपल्या छान उकळी आलेली आहे. त्यानंतर आपल्याला वरून कोथिंबीर टाकून घ्यायची छान. तर मैत्रिणींनो, ह्याच्या थोड्या हे राहिलेल्या वड्या राहिल्या होत्या, सगळ्या मी ह्याच्यामध्ये नाही टाकल्या, अर्ध्याच टाकलेल्या आहेत. तर त्या अर्ध्या वड्यांचं पण काय करायचं मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. तर ही भाजी आपली झालेली आहे. तर इकडे आपण आता हे बघूया. इथे मी छोटी कढई ठेवलेली आहे बघा. तर कढईमध्ये आपण आता थोडं तेल टाकून घ्यायचे, जास्त नाही टाकायचं आपल्याला. तर त्या तेलामध्ये आपल्याला जिरी टाकून घ्यायची बघा. अर्धा चमचा जिरी टाकायची. जिरी छान फुलली ना त्यानंतर इथे सफेद तीळ टाकून घ्यायचे 1 चमचा. थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची. आणि कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर त्या वड्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायच्यात आणि छान तेलावर त्या वड्या परतून घ्यायच्यात बघा. अशा पण मैत्रिणींना तुम्ही खाल्या ना नाश्त्याला जरी अशा वड्या, तरी पण खूपच छान लागतात. आणि ह्याचं आपण भाजी पण ह्याची बनवू शकतो. मी आता तुम्हाला दाखवली बनवून. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा मैत्रिणींनो. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्कीच सांगा. कोणाला कोणाला आवडल्यात त्या. तर छान हे परतून झालेले आहे. तर एका डिशमध्ये आपण आता ह्या वड्या काढून घ्यायच्यात बघा आपल्याला. तर मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुमच्या कमेंटची मी नक्कीच वाट बघते. आवडली तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.